नमस्कार मंडळी, खूप आनंदाची बातमी आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील लोकांसाठी, आपल्या मापनवासियांसाठी. आपल्या कोकणातील एक मुलगा सिद्धेश श्रीधर चव्हाण यांनी MPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि त्याची विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे आणि त्याबद्दल सिद्धेश तुझं खूप खूप अभिनंदन आहे. आपण त्याच्या आता घरी आलेलो आहोत. त्याचे वडील आणि त्यांची आई, त्याचा अजून 2 भाऊ आहेत, ते मुंबईला असतात कामानिमित्त. तर सिद्धेश, काय सांगशील या यशाबद्दल? खूप आनंद झाला आहे आज. या यशामध्ये माझे आई वडील आणि इतर कुटुंबियांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. सर्वांचे खूप खूप आभार. सिद्धेश, खूप वर्ष तुला वाट बघावी लागली. तू सर्वात मोठा होतास. 3 भाऊ आहेत. मी लहानपणापासून आमचे शेजारीच आहेत, त्याला ओळखतोय, बघतोय, मित्र होता. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो आहोत आणि 2 लहान भाऊ त्याला. तर त्यांचं करिअर वगैरे ते इंजिनियर म्हणून शिकून ते आता नोकरीला आहेत, आपल्या मुंबईला असतात. पण हा सर्वात मोठा असून सुद्धा कामाला नव्हता, घरी होता. त्यावेळी कुठेतरी वाटायचं की मला अजून माझ्या बरोबरचे सर्व कामाला लागलेत, ते चांगलं आहे, आपल्या करिअरमध्ये सेट आहे आणि मी अजून शिकतोय. तर त्याबद्दल स्वतःवर कधी डाऊट यायचा का? हो, नक्कीच. म्हणजे डाऊट कधी आला नाही, पण वाटायचं की आपण पण लवकर सिलेक्ट झालं पाहिजे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू होते एवढे वर्ष. आणि आजच्या दिवशी ते प्रयत्न त्याचं यश मिळालं, याचा खूप आनंद आहे. सिद्धेश, बरीच वर्ष गेली तुला हे यश मिळवण्यासाठी. तब्बल मला वाटतं तर नाही म्हटलं तरी जवळपास 4-5 वर्ष तू प्रयत्न करतोय हे यश मिळवण्यासाठी. यशाने हुलकावणी सुद्धा बरेच वेळ दिली, पण त्यावेळी मनाशी काय कुंगाट बांधली होतीस की मनात काय विचार करायचा की कधी यश मिळणार आहे, याच्याबद्दल तुझी मानसिकता कशी होती? नाही, नक्कीच. मी मागच्या अगोदर झालेल्या चुका सुधारत गेलो आणि त्यातूनच मग यश आज मिळालं आहे. मित्रांनो, सांगायला आनंद वाटेल की कोणत्याही प्रकारचा क्लासेस न लावता हा आमचा मित्र, आमचा भाऊ हा उत्तीर्ण झाला आहे, त्याने यश मिळवलेलं आहे. तसं बघितलं तर आपल्या सिंधुदुर्गात अशा प्रकारचे अधिकारी खूप कमी आहेत आणि त्यातल्या त्यात क्लासेस न लावता ह्या ग्रामीण भागातून, आपणसारख्या ग्रामीण भागातून, गावातून आमचा हा भाऊ MPSC सारख्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळतो, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऊर भरून येतोय आणि आमच्यापेक्षाही त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचे आई वडील आहेत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून, त्यांनी पार्ट स्कूलमध्ये काम केलं. आपल्या 3ही मुलांना चांगलं शिकवलं, चांगले संस्कार दिले. कधी ते कोणाच्या भांडण तंट्यात कुठेच तुम्हाला दिसणार नाही, कुठे दिसले नाही आणि त्यामुळेच सर्वच जण त्यांच्यावर प्रेम करतात. आपण त्यांच्या वडिलांना विचारूया की सर्वजण त्यांना भाई म्हणतात, तर भाई काय सांगशील? सिद्धूने नाव काढलेलं आहे, काय वाटतंय? मला कल्पना होती की एक इंजिनियर म्हणून शिकलेला विद्यार्थी होता, पण त्याची एक जिद्द होती, चिकाटी होती, इच्छा होती की मला इंजिनियर होऊन नोकरी नाही करायची आहे, मला MPSमध्येच करिअर घडवायचं आहे. म्हणून त्याने MPS निवडलं आणि आम्ही त्याला कुठच्याही प्रकारचं काही कमी करलं नाही. आम्ही जरी मी जर रिटायर्ड शिपाई असलो तरी परिस्थितीजन्य मी त्याला माझं पाठबळ त्याला दिलं, माझ्या बायकोने दिलं, माझ्या कुटुंबियाने दिलं, सगळ्यांनी त्याला पाठबळ दिलं. म्हणूनच आज यशाची पायरी यशस्वी पार पडलेला आहे तो. भाई, या ठिकाणी 3 मुलं होतं. 3ही मुलांना तुम्ही शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करून चांगलं शिकवलं आणि एका चांगल्या दर्जावर आणून ठेवलं. ते एक चांगल्या व्यवस्थित एक व्यक्ती म्हणून सुद्धा ते आता कार्यरत आहेत. काय आव्हानं होती एक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सुद्धा काम करून सुद्धा असं चांगलं शिक्षण देऊन मुलांना मोठं करताना तुमच्यासमोर काय आव्हानं होती? माझ्यासमोर एकच आव्हान होतं. मी एक शिपाई असून सुद्धा इतरांनी त्याचा बोध घ्यायला पाहिजे, कारण शिपाई असून सुद्धा मुलांना कुठे कमी करू दिलं नाही. मी एक जिद्द ठेवली होती, करायचं तर त्याला चांगला MPSCच करायचं, चांगल्या पदावर सरकारी नोकरीवरच करायचं, ही मी ती जिद्द बाळगून होती. काय झालं तरी चालेल, किती श्रम पडू दे, काय होऊ दे, पहाटे रात्री काय त्याला जी काय गरज पडेल तर त्या पद्धतीने आम्ही त्याचे सगळं पुरवलेलं आणि पर्यंत त्याला यश आणून सोडलेलं आहे. माझी एक इच्छा आहे की इतरसुद्धा माझ्या समाजातील व्यक्तीने यश बघून आपल्या पण मनात निश्चय करून की आपण पण असं मुलांना शिकवत, भले आपण मोलमजुरी काय करीना, शासनाने आपल्याला खूप फायदे ठेवलेले आहेत. सरकारी लोन मिळतं, सगळं मिळतं. जिद्द हवी, चिकाटी हवी आणि स्वतः इच्छा हवी आईवडिलांची की नाही मी माझ्या मुलाला असं घडवणारच. त्यासाठी आईवडिलांनी खूप प्रयत्न केले पाहिजे. निश्चितच एक जिद्द पाहिजे. असं म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध आपल्या मुलांना पाजायचं आणि त्यातून त्यांना सक्षम बनवायचं, त्यांना शक्तिशाली बनवायचं आणि तेच पुढे जाऊन दहाडणार. आणि हे वाघाचे बछडे आता बाहेरतात, आपापल्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवतात आणि एका मुलाने आपल्या बापाचं नाव मोठं करावं, घवघवीत यश मिळवावं, यापेक्षा सोनेरी क्षण नसावा आणि यापेक्षा
आनंदाचा क्षण एखाद्या आई वडिलांसाठी नसावा असं मला वाटतंय. मला वाटतं या क्षणांचा अवधी साधून आपण त्याला पेडवा भरून या क्षण अजून गोड बनावं, या क्षणांचा गोडवा तुम्ही वाढवा अशी तुम्हाला विनंती करतोय. तू काय बोलतोय? हो देऊया ना, थांब. इकडे इकडे या ठिकाणी सिद्धेशची आई पण आहे. तशी ती जास्त करून बोलत नाही, पण तरी सुद्धा हे जे क्षण आहेत ते खूप स्पेशल आहेत, विशेष आहेत. आणि या क्षणांच्या निमित्ताने त्यांना सुद्धा विचारणं होतं की आई म्हणून तुम्हाला सिद्धेशबद्दल काय वाटतं? लहानपणापासून त्याचा स्वभाव अतिशय मितभाषी आहे, शांत आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल एखादी आठवण वगैरे? ते फार जिद्दी आहे लहानपणापासून. माझे मुलगे 3 आहेत, ते तिन्ही पण इंजिनियर. पण याची जिद्द होती की मी MPSC करणार, आणि ती जिद्द त्याने बाळगून तो पास झालेला आहे पुन्हा. त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि अभिनंदन त्याचं. निश्चितच आई या ठिकाणी थोडेसे भावनिक झालेले आहेत. सिद्धेश, असं म्हटलं जातं की यशाला खूप भाग असतात, पण अपयश मात्र पोरकं असतं. तुझ्या अपयशाच्या काळात ज्यावेळी तू फेल व्हायचं, त्यावेळी तुला सपोर्ट कोण करायचं, तुझ्या सोबत कोण असायचं, हेही या क्षणाच्या निमित्ताने ऐकायला आवडेल. ज्यावेळी परीक्षा फेल होऊन यायचो त्यावेळी प्रत्येक वेळी पप्पांनी, वडिलांनी मला आणि आईने खूप सपोर्ट केला आहे. दोन्ही भाऊ पण नेहमीच सपोर्ट करायचे. त्याचबरोबर इतर मित्रमंडळी होते त्यांनी पण एनकरेज केले आणि प्रत्येक वेळी मोटिवेट केले की अजून चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. तो MPSC व्हावं हे आमचं स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालेलं आहे. निश्चितच, आणि हे गोड स्वप्न आहे, स्वप्न साकार होतं, हे आम्हालाही बघून खूप आनंद होत आहे. सिद्धेश, एक शेवटचा प्रश्न असेल की तू कोणतेही क्लास न करता या ठिकाणी स्वतः मेहनत करून स्वतः या ठिकाणी मला वाटतं हा पण ते कुडाळ असा वाचनाला जो या ठिकाणी तू एसटी बसने हा या ठिकाणी प्रवास करायचा. मला वाटतं 2 व्हीलर जो चालवत नाही, तर एसटी बसने जायचं यायचं, आणि रोज संध्याकाळी मला वाटतं रात्री त्यांचे वडील त्याला आणायला जायचे रस्त्यावरून, मापणवरून त्यांना ते चालत 1 किलोमीटर यावं लागतं, तर ते चालत यायचे. तर असा संघर्ष करून हे यश मिळवल्यानंतर जे तरुण सांगतात की माझ्याकडे सुविधा नाही, जे तरुण सांगतात की आमच्याकडे हे असतं तर आम्ही असं यश मिळवलं असतं, त्या मुलांसाठी, इतर जे युवकांसाठी ज्यांना यश थोडं लेट भेटतं पण थेट भेटतं, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? नक्कीच प्रयत्न करत राहा, एक दिवस यश नक्कीच मिळेल. प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा, आणि प्रयत्न केलात तर तुम्ही सुद्धा सिद्धेश श्रीधर चव्हाण होऊ शकता, MPSC पास होऊन अधिकारी होऊ शकता, हा संदेश आहे. पुन्हा एकदा खूप सारं अभिनंदन आहे. तुम्हा आई वडिलांना सुद्धा खूप सारं अभिनंदन आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या कोकणातील गुणवत्ता, आपले विद्यार्थी, आपली मुलं सुद्धा कमी नाही आहेत, त्यांना फक्त पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना फक्त तुम्ही त्यांच्या अपयशामध्ये उभं राहिलं पाहिजे. मग एक दिवशी अभिमानाने तुमचा सुद्धा ऊर ते भरून ठेवणार आहे. अशा प्रकारचं यश आहे. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.